जो निर्भीडपणे, निपक्षपातीपणे आणि जनहितासाठी सत्य मांडतो तसेच पत्रकारितेचा वापर समाजसेवेसाठी करतो तोच खरा पत्रकार. युसुफ पठाण, प्रतिनिधी, मालेगाव, नाशिक. RNI व PRGI मार्फत नोंदणीकृत माध्यमांचा सन्मान व्हावा. मात्र केवळ गळ्यात कार्ड आणि वाहनावर प्रेस लिहून पत्रकारितेचा आव आणणाऱ्या बोगस प्रवृत्तींना आळा बसणं ही काळाची गरज आहे. खरी पत्रकारिता ओळखपत्राने नव्हे तर अधिकृतता, जबाबदारी आणि सत्यनिष्ठेने ओळखली जाते. खरा पत्रकार ओळखण्यासाठी केवळ गळ्यातील ओळखपत्र किंवा वाहनावरील प्रेस स्टिकर पुरेसं नसतं. त्याच्या कामाची पद्धत आणि नैतिकता महत्त्वाची असते. खऱ्या पत्रकाराची काही प्रमुख वैशिष्ट्ये: सत्य आणि वस्तुनिष्ठता. कोणतीही बातमी प्रकाशित करण्यापूर्वी तथ्याची पडताळणी करतो. अफवा किंवा अप्रामाणिक माहिती पसरवत नाही. जनहिताला प्राधान्य. समाजातील महत्त्वाचे प्रश्न, अन्याय आणि लोकांच्या समस्या मांडतो. वैयक्तिक फायदा किंवा दबावासाठी पत्रकारिता करत नाही. दोनही बाजू ऐकतो. एखाद्या वादग्रस्त प्रकरणात संबंधित सर्व पक्षांचं मत जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. नैतिकतेचं पालन. धमकी, खंडणी किंवा दबाव टाकून पैसे उकळण्याचा प्रयत्न करत नाही. पत्रकारितेचा गैरवापर वैयक्तिक स्वार्थासाठी करत नाही. ओळख आणि संलग्नता. एखाद्या नोंदणीकृत वृत्तपत्र, न्यूज पोर्टल किंवा माध्यम संस्थेशी संबंधित असू शकतो. आवश्यक असल्यास स्वतःची अधिकृत ओळख सांगण्यास टाळाटाळ करत नाही. टीका स्वीकारण्याची तयारी. तथ्यपूर्ण चुका झाल्यास त्याची दुरुस्ती करण्याची तयारी ठेवतो. फक्त या गोष्टींवरून पत्रकार समजू नये. गळ्यात प्रेस कार्ड असणे, गाडीवर प्रेस लिहिलेलं असणं, सोशल मीडियावर न्यूज पेज चालवणं, मोबाईलवर व्हिडिओ बनवणे. थोडक्यात जो निर्भीडपणे, निपक्षपातीपणे आणि जनहितासाठी सत्य मांडतो तसेच पत्रकारितेचा वापर समाजसेवेसाठी करतो तोच खरा पत्रकार. जसा राजकारण, व्यापार, सरकारी नोकरी यामध्ये साध्या भ्रष्टाचार बोकाळला आहे, त्याची लागण पत्रकारिता क्षेत्राला सुद्धा लागली आहे. पण त्याचं मोजमापाची पुटपट्टी घेऊन सरसकट आरोप करणं सुद्धा अयोग्य आहे. कॉपी पेस्टच्या नादी न लागता स्वतःच्या बुद्धीचा वापर करून आपल्या परिसरातील समस्या, प्रशासनातील चुका आणि सर्वसामान्यांचा प्रश्न जनतेसमोर मांडल्यास कोणाची काय बिशात आहे तुमच्याकडे बोट दाखवायची. काही राजकारणी लोकांना सुद्धा त्यांची भरभरून स्तुती केली तर तो फार चांगला आणि त्याच्या चुकांवर बोट ठेवला तर त्याचा लगेच पाणउतारा करायचा. असंघटित पत्रकार बांधवांसाठी राज्य सरकारने सुरक्षा कायदा 2019 केला असून जर कोणी पद, पैसा आणि प्रतिष्ठा याच्या जीवावर जर कोणी तुमची मुस्कटदाबी करण्याचा केविलवाणा प्रयत्न करत असेल तर त्याला 3 वर्ष जेल आणि 50,000 रुपये दंड निश्चित होणार. ताजा कलम. तुम्ही आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर आणि गोपाल गणेश आगरकर यांनी घालून दिलेल्या आदर्शांवर आपला स्वाभिमान गहाण न टाकता निर्भीडपणे अन्याय, अत्याचार आणि भ्रष्टाचाराविरोधात परखड लिखाण करून जनजागृती करत असाल तर वैचारिक दारिद्र्य असलेली कुत्री तुमच्यावर कितीही भुंकली तर त्याची तमा तुम्ही बाळगण्याची गरज नाही. तुम्ही किती मोठ्या वृत्तपत्राचं, वृत्तवाहिनीचं किंवा पोर्टलचं काम करता हे महत्त्वाचं नसून तुम्ही किती दर्जाचे आणि लोकाभिमुख काम करता हेही महत्त्वाचं आहे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.